तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं परत एकदा सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती. तर सकाळी सकाळी ना ही सर्व असं तुळस वगैरे आपलं अंगणामध्ये असं छान प्रकारे हलत डुलत असेल तर खूप छान आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं. देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि आजच्या कामाला सुरुवात केली. तर आज काही नाही, तर नाश्त्यासाठी पोहे बनवायला चालवत होते. तर आज एवढी काही धावपळ नव्हती, निवांतच होतं. पण चला म्हणलं आज नाश्त्याला पोहे करून घेऊया. आणि पोहे सर्वांनाच आवडतात नाश्त्याला, त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये एकदा 2 ते 3 दिवसाला म्हणजे पोहे आमचे चालूच असतात. ते सर्वांना आवडतात आणि आवडीने खाणारा पदार्थ हा घरामध्ये नेहमीच बनत असतो. चला आता एवढे पोहे तयार होऊपर्यंत मला असं फील करावं की जणू आपण एखाद्या लग्नामध्ये बसलेलं आहे, तसंच काहीतरी म्हणलं संगीत लावावं आणि पोहे मस्त वाफवून घ्यावं. तर वाफ वाळलेले पोहे ना खूप छान लागतात. एक वाफ काढून घेतली ना, पोहे एकदम खुले खुले होतात आणि खूप टेस्टी पण लागतात. आणि माझ्या मुलाला तर असे फुलं म्हणजे पोहे आणि त्यामध्ये टाकलेले शेंगदाणे हे इतकं छान आवडतं ना, खूप छान. प्रत्येक म्हणजे सुट्टी असली ना त्याला, सकाळचं त्याचं एक असतं, मम्मी आज नाश्त्याला पोहेच बनव. आता इडली डोसा वगैरे हे बनवायचं तर ते तर सारखं चालूच असतं, पण त्याला मेन सुट्टी दिवशी ना म्हणजे रविवारी वगैरे हेच बनवायचं असतं की मम्मी आज उठलं ना सकाळी पहिलं नाश्त्याला पोहे बनव. मग नाश्त्याला पोहे बनवले आणि आज स्वयंपाक काय सकाळचा बनवायचा नव्हता, कारण की आम्ही लेटच उठलो होतो आणि पोहेसुद्धा लेटच बनवून खाल्ले होते. त्याच्यामुळे मग स्वयंपाक सकाळी स्किप केला होता. आणि त्यानंतर म्हणलं चला आता माझ्या मशीना खूप साऱ्या साड्या अशा आहेत की त्यावरचे ब्लाऊज मला आता सध्या येत नाहीत, कारण की डिलिव्हरी झाल्याच्या नंतर माझं वजन वाढलेलं आहे ना, त्याच्यामुळे मग ते ब्लाऊज आता वेस्टच झाले. तर त्या साड्या पण खूप आहेत. आता तसं मी प्रत्येक साडीवरती वेगळ्या कलरचं म्हणजे ब्लॅक वगैरे असं वापरते. पण आता खूप साऱ्या साड्या आहेत आणि आता नेहमी नेहमी होणार आणि घालून पण बोर झालं होतं. त्यामुळे म्हणलं चला काहीतरी वेगळं करून पाहूया. आणि आज आहे ना खूप दिवसानंतर म्हणजे मला वाटते म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये मी मशीनवरती बसलेले होते. त्याच्यानंतर मी आज मशीनवरती बसलेले आहे, कारण की शिवायला म्हणजे असं खूप काही असं शिकावं वाटतं किंवा शिवावं वाटतं, पण हे ना मुलांमुळे शिवणंच होत नाही. तो ना मशीनवरती एवढा बसूच देत नाही. त्याचं आता इथे पण खूप सारं मध्ये मध्ये चालू होतं आणि मध्येच तो मला शेव वगैरे खायला आणून देत होता आणि खा मम्मी खा मम्मी हे त्याचं चालू होतं. आणि तो ना टी व्ही लावल्यामुळे खेळत होता आणि सारखं सारखं माझ्याकडे पण येत होता. मग त्याला थोडा वेळ घ्यायचं, मग त्यानंतर थोडं शिवायचं, असं चालू होतं. असं करत करत माझं ना मी साडीपासून आहे ना वन पीस शिवत होते. म्हणलं चला आता पहिल्यांदाच ट्राय करूया. आणि ना खूप दिवसानंतर मी काहीतरी ट्राय करत होते, त्याच्यामुळे मग मला भीती पण वाटत होती, कारण की मी असा ड्रेस आहे ना पहिल्यांदाच शिवत आहे आणि नाही कोणाची माप वगैरे कोणी मला सांगितलेलं नाही किंवा शिकवलेलं नाही आहे. स्वतः मी मनानेच माप टाकलेत आणि माझ्याच साईजचं आहे. त्याच्यामुळे मग मला आता मी ब्लाऊज वगैरे शिवते, त्याच्यामुळे मला थोडंसं मापाचं नॉलेज आहे. त्यामुळे मग मी म्हणलं चला आपण ट्राय करून बघूया आणि कसा येतो हे करूया. तसं तर आज काही ड्रेस पूर्ण झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मग मी आज जेवढा कंप्लीट केला आहे ते म्हणजे थोडासाच राहिला आहे. त्यामुळे आज काय मी दाखवणार नाही तो कसा झाला आहे कसा नाही. तर पुढच्या ब्लॉगमध्ये हा ड्रेस मी घालून दाखवेन. ड्रेस शिवता शिवता संध्याकाळ झाली पार, तर दुपारच्या नंतर मी बसली होती ड्रेस शिवायला वगैरे. पण मुलांमुळे आणि मी पण पहिल्यांदा शिवत होते त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, कारण की आपण सारखं सारखं शिवत असल्याच्यानंतर त्याला वेळ लागत नाही, ते आपल्या पटकन हातातून कामं उरकतात. तर त्याच्यानंतर माझं आलं होतं एक पार्सल. तर मी खूप दिवस झालं असं काहीतरी घ्यायचं चालू होतं माझं, कारण की अगरबत्ती लावली ना, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की अगरबत्ती लावलं ना साई अजिबात अगरबत्ती ठेवत नाही, तो त्याला ती अगरबत्ती पाहिजे आणि पोळण्याची पण भीती वाटते. त्यामुळे मग मी म्हणलं चला आता आपण धूपकुंडच मागून घेऊया. आणि हे ना खूप छान मला एकदम असं कमी प्राईसमध्ये खूप छान 2 भेटलेले आहेत, त्यामुळे मग ऑर्डर केलेले आहेत आणि खूप छान भेटले मला. क्वालिटी पण खूप छान आहे आणि पॅकिंग पण खूप छान आली होती. मग मी लगेच वापरायला पण काही एक वापरायला काढला आणि एक ठेवून दिला, कारण की
एकच लागतो मला. दुसरा तर आता ठेवण्यासाठी जागाच नाही आहे, कारण की साई आहे ना कुठे ठेवेल ते तिथे घेतो. आता हे पण त्याला ना थोडंसं तो शांत साईडला खेळत होता, त्यामुळे हे इथं खाली टेकले नाही, तर हे अजिबात त्याच्या हाताला आलं ना तो ठेवत नाही. तर मला हे ना खूप छान वाटलं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. तर त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर झाला आमचा अभ्यास करायचा टायमिंग. तर हे टायमिंग आमचा अभ्यास करण्याचा असतो संध्याकाळी 7 ते 7:30पर्यंत. तर असा काही आमचा वरती बसून अभ्यास चालू असतो. आणि चला आता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया नंतर असंच एका परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.